बँकांमधील मराठीच्या आंदोलनावरून वाद धमकीपर्यंत आलाय। मनसेचे नेते संदीप देशपांडेंना अज्ञातानं फोन केला आणि धमकीसह एकाला निवडून आणून दाखवा असं चॅलेंजही दिलंय। बघूयात। तुला ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी, तुझी अवकात आहे का रे भैया? हा। मराठी अमराठी वाद आता थेट धमकीपर्यंत पोहोचलाय। अज्ञातानं मनसेच्या संदीप देशपांडेंना फोन करून धमकी दिली, ज्यात दोघांकडून संवाद शिवीगाळपर्यंत पोहोचला। हॅलो, हा, शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला? तू दिली की दिली? तू दिली तुझ्या तुला ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी, तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला म्हणतो ना? चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा तिथे। हा, तिकडेच येतो ना मी, कसा तुला समोर भेटतो। चल बघू हिंमत किती येते। हा ठीक आहे, येतो येतो। हा ये, हा बघ तू हिंमत, बघ हिंमत, येतो कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया साला। ए म्हणतो भैया, तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। यानंतर संदीप देशपांडेंनी पोलिसात तक्रार दिली आहे। हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही। त्यातल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही। असे फालतू लोक बरेच असतात, त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं माझा अंदाज आहे। तर पोलीस करतील तपास, मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया। जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय का, जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का, याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे। बँकांमधील मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी मारहाण सुद्धा केली। त्यानंतर उत्तर भारतीय विकास सेनेनं सुप्रीम कोर्टात मनसेची मान्यताच रद्द करण्यासाठी याचिका केली। त्यामुळे संदीप देशपांडेंनीही भैयांना राहू द्यायचं की नाही हे आम्ही ठरवू असा इशारा दिला। त्यानंतर देशपांडेंना धमकीचा फोन कॉल आला। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भैया ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाना इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा लागेल। देशपांडेंना धमकी देण्यासह चॅलेंजही दिलं, ज्यात एक जागा निवडून आणून दाखव असं फोन करणारा म्हणतोय। बघ हिंमत, येतो कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया साला। ए म्हणतो भैया, तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।